ॲक्सेसरी डायजेस्टिव्ह ग्लँड. लास्ट लेक्चरला आपण ॲलिमेंटरी कॅनल कंप्लीट केलं. आपण आज पाहतोय ॲक्सेसरी डायजेस्टिव्ह ग्लँड का त्यामध्ये आपण सलायव्हरी ग्लँड, त्यानंतर लिव्हर आणि पँक्रियाजविषयी स्टडी करणार आहे. ठीक आहे. आता सगळ्यात सुरुवातीला जी आपल्याला ग्लँड पाहायला भेटते मग त्याला आपण म्हणतो पहा सलायव्हरी ग्लँड. सलायव्हरी ग्लँड असं आपण म्हणणार आहे. ठीक आहे. मग आता इथं आपण पोझिशननुसार काय केले, डिफरंट पेअर्स आपल्याला पाहायला भेटणार सॅलिव्हरी ग्लँडचे प्रेझेंट असतात. आता ह्या ज्या सॅलिव्हरी ग्लँड्स आहे ह्या ॲक्च्युली ओपन होतात. सॅलिव्हरी ग्लँड्स आर ओपन इनसाइड बकल कॅव्हिटी. बकल कॅव्हिटीमध्ये हे ओपन होतात डक्ट थ्रू. मग त्याला आपण काय म्हणतो सॅलिव्हरी डक्ट असं म्हणणार आहे. आपण सॅलिव्हरी डक्ट असं म्हणणार आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये पोझिशननुसार आपल्याला डिफरंट टाईपचे कोणत्या सॅलिव्हरी ग्लँड पाहायला भेटतील. मग सगळ्यात पहिल्यांदा जे आपल्याला पाहायला भेटणार त्याला आपण म्हणतो पॅरोटिड सॅलिव्हरी ग्लँड. पॅरोटिड म्हणजे काय, इन फ्रंट ऑफ इयर. इन फ्रंट ऑफ इयर जी आपल्याला पाहायला भेटणार त्याला आपण म्हणतो पॅरोटिड ग्लँड. त्यानंतर दुसरी जी आहे पहा सबलिंग्युअल. बिलो टंग. बिलो टंग म्हणजे टंगच्या खाली इथं बकल कॅव्हिटी आपल्याला पाहायला भेटते. दिस ॲक्च्युली टंग. ह्या टंगच्या खाली आपल्याला ग्लँड पाहायला भेटणार त्याला आपण म्हणतो सबलिंग्युअल. आणि थर्ड जी आपल्याला पाहायला भेटणार त्याला आपण म्हणणार सब मॅन्डिब्युलर. मॅन्डिब्युलर म्हणजे बिलो लोअर जॉ. लोअर जॉ. ठीक आहे. म्हणजे आपल्याला असे डिफरंट पेअर्स पाहायला भेटणार सॅलिव्हरी ग्लँडचे प्रेझेंट असतात इन डिफरंट पार्ट ऑफ आवर फेशियल रिजन. ठीक आहे. आता दिस सॅलिव्हरी ग्लँड ॲक्च्युली कन्सिस्ट ऑफ 2 टाईप ऑफ सेल्स. मग आता याच्यामध्ये कोणकोणत्या टाईपच्या सेल्स आपल्याला पाहायला भेटतील पहा. पहिली जी सेल आहे त्याला आपण म्हणतो सिरस सेल. इट इज कॉल्ड एज सिरस सेल. आता ह्या सिरस सेलचं फंक्शन काय असतं, हे एक फ्लुइड रिलीज करतं. इट रिलीज ऑर सिक्रेट ए फ्लुइड कंटेनिंग सलायव्हरी अमायलेज. ठीक आहे. कोणतं एन्झाईम रिलीज करणार, फ्लुइड रिलीज करणार का त्या फ्लुइडमध्ये काय प्रेझेंट आहे, एन्झाईम प्रेझेंट आहे. ठीक आहे. ते एन्झाईमला आपण म्हणतो अमायलेज. अमायलेज हे कशासाठी लागतं, अमायलेज रिस्पॉन्सिबल फॉर ब्रेकडाऊन ऑफ कार्बोहायड्रेट्स किंवा त्याला आपण कार्ब्स असं कन्सिडर करणार आहे. कार्बोहायड्रेटच्या ब्रेकडाऊनसाठी हे रिस्पॉन्सिबल आहे. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला दुसरी एक सेल पाहायला भेटणार त्या सेलला आपण म्हणतो पहा म्युकस सेल. ठीक आहे. आता हे जे म्युकस सेल आहे हे ॲक्च्युली म्युकस रिलीज करणार आणि म्युकसचं फंक्शन काय असतं, लुब्रिकेशन ऑफ फूड मटेरियल. फूड फॉर इझी पॅसेज. ओके. म्हणजे इझी पुढं पुश करण्यासाठी फूड मटेरियल त्याला लुब्रिकेट करणं इम्पॉर्टंट आहे. मग त्या लुब्रिकेशनसाठी हे जे म्युकस सेल्स काय करणार, रिलीज करणार. ठीक आहे. आता नेक्स्ट आपण स्टडी करूया दॅट इज लिव्हर. दिस इज ॲक्च्युली ए डायग्राम ऑफ लिव्हरची डायग्राम आपण इथं काढलेली. आता ही जी लिव्हर आहे याचं आपण जर लोकेशन जर पाहिलं, व्हॉट इज द लोकेशन ऑफ लिव्हर, हे आपल्याला अप्पर राईट पोर्शन ऑफ ॲबडॉमिनल कॅव्हिटी. ॲबडॉमिनल कॅव्हिटी म्हणजे ॲबडॉमिनल कॅव्हिटीच्या अप्पर राईट पोर्शनला आपल्याला ह्या साईडला लिव्हर पाहायला भेटणार आहे. ठीक आहे. याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर 2 लोब ग्लँड आहे. म्हणजे ही ग्लँड कशी आहे, ॲक्च्युली ए बायलोब ग्लँड. बायलोब ग्लँड आहे. कलर जर आपण पाहिला याचा तर रेडिश ब्राऊन कलर आपल्याला पाहायला भेटणार आहे. रेडिश ब्राऊन इन कलर. वेट जर आपण पाहिलं तर 1.5 to 1.2 kg समथिंग याच्या दरम्यान आपल्याला वेट पाहायला भेटतं ह्या ग्लँडचं. ठीक आहे. आता ह्या ग्लँडच्या सराउंडिंगला जर आपण पाहिलं तर एक थिन मेम्ब्रेनची कवरिंग प्रेझेंट असते. दिस कवरिंग इज कॉल्ड ॲज अ ग्लिसन्स कॅप्सूल. त्याला आपण म्हणणार ग्लिसन्स कॅप्सूल. ठीक आहे. आता आपण ह्या लिव्हरचं ज्यावेळेस सेक्शन करतो, लिव्हरचं सेक्शन केल्यानंतर ॲक्च्युली द लिव्हर कन्सिस्ट ऑफ मेनी पॉलिगॉनल स्ट्रक्चर. ह्याच्यामध्ये मेनी आपल्याला पॉलिगॉनल स्ट्रक्चर पाहायला भेटतात. त्या पॉलिगॉनल स्ट्रक्चरला आपण म्हणतो पहा हेपॅटिक लोब्युल्स. त्यांना आपण म्हणायचं हेपॅटिक लोब्युल्स. अँड दीज हेपॅटिक लोब्युल्स आर स्ट्रक्चरल. हेच काय, स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट. फंक्शनल
युनिट ऑफ लिव्हर. म्हणजे याच्यापासूनच ॲक्च्युली काय होतं, लिव्हरचं स्ट्रक्चर फॉर्म होतं आणि लिव्हर त्याचं फंक्शन परफॉर्म करू शकतो. ठीक आहे. इथं आपण एका हेपॅटिक लोब्युलचं स्ट्रक्चर काढायचा प्रयत्न केला आहे पहा. ठीक आहे. मग आता हे पॉलिगॉन आपल्याला स्ट्रक्चर पाहायला भेटतं. आता इथे एक हेपॅटिक लोब्युल आहे, इथे एक हेपॅटिक लोब्युल आहे आणि इथे एक हेपॅटिक लोब्युल्स आहे. ठीक आहे. म्हणजे ॲडजस्टंट हेपॅटिक लोब्युलच्या आपल्याला कॉर्नरला एक ट्रायंग्युलर स्ट्रक्चर पाहायला भेटतं. मग त्याला पोर्टल एरिया असं आपण म्हणतो. त्या पोर्टल एरियामध्ये काय असतात, हेपॅटिक आर्टरी प्रेझेंट आहे, हेपॅटिक व्हेन प्रेझेंट आहे आणि बाईल डक्ट आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे. ठीक आहे. मग याला आपण म्हणतो पहा पोर्टल ट्रायड. काय म्हणतो आपण त्याला, पोर्टल ट्रायड असं म्हणायचं. ठीक आहे. आता याच्यामध्ये आतमध्ये जर आपण पाहिलं हेपॅटिक लोब्युलच्या तर काय प्रेझेंट असतं, याच्यामध्ये हेपॅटिक प्लेट्स आपल्याला पाहायला भेटणार. दिस इज कॉल्ड ॲज हेपॅटिक प्लेट. आणि ह्या हेपॅटिक प्लेटमध्ये जर आपण पाहिलं तर 2 हेपॅटिक कॉर्ड प्रेझेंट असतात. ही एक हेपॅटिक कॉर्ड आहे आणि ही एक हेपॅटिक कॉर्ड. ह्या 2 हेपॅटिक कॉर्ड मिळून काय होतं, हेपॅटिक प्लेट फॉर्म होणार आहे. ठीक आहे. आता ह्या हेपॅटिक प्लेटच्या आतमधला हा जो पोर्शन आहे किंवा हा जो पोर्शन आहे 2 हेपॅटिक कॉर्डच्या आतला किंवा हेपॅटिक प्लेटच्या आतला हा जो पोर्शन आहे, दिस इज कॉल्ड ॲज बाईल कॅनॅलिक्युली. त्याला आपण म्हणतो बाईल कॅनॅलिक्युली. ओके. मग आता ह्या हेपॅटिक कॉर्डमध्ये काय असतं प्रेझेंट, हेपॅटोसाईट प्रेझेंट आहे, म्हणजे लिव्हरच्या सेल्स प्रेझेंट असतात. दीज हेपॅटोसाईट रिलीज बाईल ज्यूस इनसाइड दिस बाईल कॅनॅलिक्युलस. मग ह्या बाईल कॅनॅलिक्युलसमध्ये ॲक्च्युली ह्या ज्या हेपॅटोसाईट असतात हेपॅटिक कॉर्डमध्ये असलेल्या त्या बाईल ज्यूस रिलीज करतात. आणि हे जे बाईल ज्यूस आहे बाईल कॅनॅलिक्युलस थ्रू कशाकडं जाणार लक्षात ठेवायचं, हे बाईल डक्टमध्ये जाणार लक्षात ठेवायचं. ठीक आहे. बाईल डक्ट येण्याच्या अगोदर आपल्याला एक नॅरो चॅनल पाहायला भेटतं, मग त्याला आपण म्हणतो हेरिंग कॅनल ऑर वी कॅन से दॅट हेरिंग चॅनल असं आपण त्याला म्हणायचं. ठीक आहे. आता 2 हेपॅटिक प्लेट दिस वन अँड दिस वन, ह्या हेपॅटिक प्लेटच्या आतमधला जो पोर्शन असतो इन बिटवीन द पोर्शन ऑफ 2 हेपॅटिक प्लेट, 2 ॲडजस्टंट, इथं पण आपल्याला पाहायला भेटणार आहे एक हेपॅटिक प्लेट आहे, इथं एक हेपॅटिक प्लेट आहे. याच्यामधला हा जो पोर्शन आहे मग त्याला आपण म्हणतो पहा ब्लड सायनोसॉइड. ब्लड सायनोसॉइड का त्या थ्रू काय होतं, ब्लड फ्लो होतं. ठीक आहे. आता इथं आपल्याला माहिती आहे हेपॅटिक आर्टरी आणि हेपॅटिक व्हेन थ्रू हे जे ब्लड आहे हे फ्लो होणार टुवर्ड द, इथं आपल्याला सेंट्रल पोर्टल किंवा हेपॅटिक व्हेन पाहायला भेटणार किंवा त्याला आपण सेंट्रल व्हेन असं म्हणतो. दिस इज कॉल्ड ॲज सेंट्रल व्हेन. ठीक आहे. म्हणजे हेपॅटिक आर्टरी हेपॅटिक व्हेन थ्रू ब्लड जे सायनोसॉइड थ्रू हे सेंट्रल व्हेनकडे पास होतं. आणि ह्या ब्लड सायनोसॉइड किंवा सायनोसॉइडमध्ये आपल्याला काही सेल्स पाहायला भेटणार आहे. त्या सेल्सला आपण म्हणणार कुफर सेल्स. कुफर सेल्स असं म्हणायचं. दीज कुपर सेल्स आर फॅगोसायटिक इन नेचर. हे काय करतात, फॅगोसायटिक नेचरचे असतात. म्हणजे हे कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे, हे डिटॉक्सिफिकेशन साठी रिस्पॉन्सिबल आहे. त्यानंतर जर आपण पाहिलं तर डेड वर्नआउट सेल ला काय करतात, ह्या डिस्ट्रॉय करतात. म्हणजे थोडक्यात यांचं फंक्शन जर आपण पाहिलं कुफर सेलचं तर हे फॅगोसायटिक नेचरचे असतात आणि यांचं फंक्शन काय असतं, ते डिस्ट्रॉय द डेड वर्नआउट सेल्स. हे आपल्याला कशाचं, कुफर सेलचं फंक्शन पाहायला भेटणार. कुफर सेल्स कुठं प्रेझेंट असतात, ब्लड सायनोसॉइडमध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे. ठीक आहे. आता बाईल डक्ट काय करणार आहे, बाईल ज्यूस कलेक्ट करणार आहे आणि बाईल ज्यूस कनेक्ट करून याच्यापासून काय तयार होतं, कॉमन बाईल किंवा हेपॅटिक डक्ट फॉर्म होणार. आणि हे जे हेपॅटिक डक्टपासून हे जे बाईल ज्यूस आहे एका सॅक स्ट्रक्चरमध्ये रिझर्व होतं किंवा त्याला आपण म्हणतो स्टोअर होतं, टेम्पररी स्टोअर होणार. मग त्या सॅक स्ट्रक्चरलाच आपण म्हणणार गॉल ब्लॅडर. इट इज कॉल्ड ॲज गॉल ब्लॅडर. गॉल ब्लॅडरचं फंक्शन काय असतं, टेम्पररी स्टोरेज करतं हे बाईल ज्यूस आणि त्यानंतर तो काय करणार, तो रिलीज करणार कशामध्ये, डिओडेनमच्या रिजनमध्ये. गॉल ब्लॅडर ॲक्च्युली बाईल ज्यूस रिलीज करण्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे. चला डिस्कस करूया डिफरंट फंक्शन ऑफ लिव्हर. लिव्हर काय रिलीज करतं पहा, बाईल ज्यूस. आता ह्या बाईल ज्यूसचं आपण पहिल्यांदा फंक्शन समजून घेऊया. बाईल ज्यूसचं फंक्शन काय असतं, पहिलं जे फंक्शन आहे दॅट इज इमल्सिफाय फॅट. म्हणजे फॅटचं इमल्सिफिकेशनसाठी फॅटचे जे मोठे लोब्युल्स प्रेझेंट असतात त्याचं ब्रेकडाऊन करणार छोट्या छोट्या याच्यामध्ये. ओके. मग त्याला आपण म्हणतो इमल्सिफिकेशन ऑफ फॅट विच इज नेसेसरी फॉर ॲब्सॉर्प्शन ऑफ फॅट. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे पहा मेक फूड अल्कलाईन. म्हणजे ज्यावेळेस स्टमकमध्ये जे फूड असतं ते ॲसिडिक असतं
आणि ते इंटेस्टाईनमध्ये आल्यानंतर त्याला अल्कलाईन करणं इम्पॉर्टंट आहे, म्हणजे ते न्यूट्रलाइज करणं इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, मग ते अल्कलाईन करण्यासाठी पण बाईल ज्यूस हेल्प करणार आहे. ठीक आहे, नंतर पहा स्टोअर एक्सेस ग्लुकोज, म्हणजे लिव्हर हे जे एक्सेस ग्लुकोज बॉडीमध्ये जास्त प्रमाणात असलेलं जे ग्लुकोज आहे त्याला स्टोअर करण्यासाठी पण हेल्प करतं. पण ते कोणत्या फॉर्ममध्ये स्टोअर करणार लक्षात ठेवायचं, ग्लायकोजनच्या फॉर्ममध्ये स्टोअर करणार आहे. नेक्स्ट आपल्याला जे फंक्शन पाहायला भेटतं पहा, डिअमायनेशन ऑफ अमायनो ॲसिड टू फॉर्म अमोनिया, म्हणजे आपण पाहिलं पहा नायट्रोजनचे वेस्ट प्रॉडक्ट जे असतात ते पण लिव्हरच्यामध्ये सिंथेसाइज होतात. ओके, मग त्या प्रोसेसला आपण डिअमायनेशन असं म्हणतो. आता त्याच्यामध्ये पहिला जो प्रॉडक्ट तयार होतो तो अमोनिया असू शकतो किंवा आपल्याला दुसरे नायट्रोजन बेस्ड प्रॉडक्ट पाहायला भेटणार, म्हणजे फॉर एक्झाम्पल युरिक ॲसिड असेल किंवा युरिया वगैरे असेल, हे पण कुठं सिंथेसाइज होतात लिव्हरमध्ये. ओके, त्यानंतर फंक्शन आहे पहा सिंथेसिस ऑफ डिफरंट व्हिटॅमिन्स लाईक व्हिटॅमिन ए, डी, के आणि व्हिटॅमिन B12चं सिंथेसिस. नंतर आहे ब्लड प्रोटीनच्या फॉर्मेशनसाठी पण लिव्हर हेल्प करतं. मग हे कोणते येतं, प्रोथ्रॉम्बिन आणि फायब्रोनोजन, म्हणजे हे जे ब्लड प्रोटीन्स असतात हे ॲक्च्युली ब्लड कोॲग्युलेशन किंवा ब्लड क्लॉटिंगसाठी रिस्पॉन्सिबल असतात. त्यानंतर अर्ली डेव्हलपमेंटमध्ये लिव्हर हे हेमिपॉयटिक ऑर्गन म्हणून पण काम करतं, म्हणजे सुरुवातीच्या कंडिशनमध्ये जन्म झाल्यानंतर लिव्हरचं फंक्शन आपल्याला अजून एक कोणतं पाहायला भेटणार आहे, हेपेटोपॉयटिक ऑर्गन. म्हणजे काय, हे जे लिव्हर आहे हे ॲक्च्युली RBCच्या फॉर्मेशनसाठी पण हेल्प करणार आहे. दॅट्स वाय इट इज कॉल्ड एज हेमोपॉयटिक ऑर्गन, वी कॅन से दॅट. ठीक आहे, लास्ट जे आपल्याला फंक्शन पाहायला भेटणार दॅट इज डिटॉक्सिफिकेशन अँड डिस्ट्रक्शन ऑफ ओल्ड RBCs. आता लिव्हर हे कशासाठी हेल्प करतं, एक तर डिटॉक्सिफिकेशन, जे टॉक्सिक सबस्टन्स बॉडीमध्ये येणार आहे त्याचं डिटॉक्सिफाय करणं, आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, ज्या ओल्ड झालेल्या RBCs आहे त्यांचं डिस्ट्रक्शन करणं, हे आपला पाहूया. नेक्स्ट आपली असेसरी डायजेस्टिव्ह ग्लँड दॅट इज पँक्रियास. आता पँक्रियासचा आपण जर शेप जर पाहिला तर इट लीफ लाईक आपलं हे स्ट्रक्चर पाहायला भेटणार, लीफ लाईक ग्लँड आहे. त्यानंतर प्रेझेंट इन बिटवीन स्टमक अँड इंटेस्टाईन किंवा हे जे यू शेप स्ट्रक्चर्स फॉर्म झालेलं असतं डिओडेनमचं, त्या यू शेप स्ट्रक्चरच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर ॲक्च्युली पँक्रियास प्रेझेंट असतं. दिस इज ॲक्च्युली स्ट्रक्चर ऑफ पँक्रियास. ठीक आहे, आता हे जे पँक्रियाज असतं ह्या पँक्रियाजला आपण ड्युअल ग्लँड असं म्हणतो. इट इज कॉल्ड ॲज ड्युअल ग्लँड किंवा त्याला मिक्स ग्लँड असं म्हटलं तर मिक्स ग्लँड असं म्हणणार आहे, कारण की हे जे ग्लँड आहे दोन पोर्शन आपल्याला शो करतात किंवा दोन पार्ट आपल्याला शो करणार. म्हणजे याच्यामध्ये पहिला जो पार्ट आपण स्टडी करतो हा कोणता आहे, एक्झोक्राईन पार्ट, आणि सेकंड जो पार्ट असतो त्याला आपण म्हणतो एंडोक्राईन पार्ट असं आपण त्याला म्हणणार आहे. ठीक आहे, मग आता एक्झोक्राईन पार्ट जो असतो हा कशापासून तयार झालेला आहे, इट इज मेड अप ऑफ ॲसिनी. हा कशापासून फॉर्म झालेला असतो, ॲसिनी पासून फॉर्म झालेला असतो. आता दिस इज ॲक्च्युली कॉल्ड एज ॲसिनीज. ठीक आहे, ॲसिनी आर लाईन बाय, ॲसिनी इज नथिंग बट अ सॅक लाईक स्ट्रक्चर अँड विच इज लाईन बाय पिरॅमिडल शेप सेल्स. मग त्यांना आपण काय म्हणतो, ॲसिनर सेल्स असं म्हणणार आहे. ठीक आहे, आता ह्या ॲसिनर सेल्सपासून काय होतं, पँक्रियाटिक डक्ट बाहेर पडतं. पँक्रियाटिक डक्ट एकत्र येणार, कॉमन पँक्रियाटिक डक्ट इथं फॉर्म होणार. ठीक आहे, आता ह्या ज्या ॲसिनर सेल्स असतात ॲसिनीमध्ये प्रेझेंट असलेल्या, हे ॲक्च्युली काय रिलीज करतात, दिस सेल्स रिलीज अल्कलाईन पँक्रियाटिक ज्यूस विच कंटेन डिफरंट टाईप ऑफ एन्झाईम्स. मग याच्यामध्ये आपल्याला डिफरंट टाईपचे एन्झाईम्स वगैरे आपण पाहणार आहे लेटर ऑन. ठीक आहे, आता आपल्याला समजलं एक्झोक्राईन पार्टचं फंक्शन काय असतं, पँक्रियाटिक ज्यूस रिलीज करणं. ठीक आहे, आता पँक्रियाटिक डक्ट आले एकत्र आणि त्याच्यापासून काय फॉर्म झाली तर हे काय आहे, कॉमन पँक्रियाटिक डक्ट आहे पहा. ठीक आहे, त्यानंतर हे बाईल डक्ट, दिस इज ॲक्च्युली गॉल ब्लॅडर. याला आपण काय म्हटलं होतं पहा, गॉल ब्लॅडरपासून बाईल डक्ट यायला, त्याच्यानंतर कॉमन पँक्रियाटिक डक्ट, याच्यापासून एक कॉमन काय तयार झालं, डक्ट फॉर्म झालं. मग ह्या डक्टला आपण म्हणतो हेपॅटोपँक्रियाटिक डक्ट. आता हेपॅटोपँक्रियाटिक डक्टला ओपनिंगला जर आपण पाहिलं तर इथे एक स्पिंक्टर प्रेझेंट असतं पहा. स्पिंक्टर इज मेड अप ऑफ सर्क्युलर मसल्स. मग त्याला आपण म्हणतो स्पिंक्टर ऑफ ओडाय. इट इज कॉल्ड ॲज स्पिंक्टर ऑफ ओडाय असं आपण त्याला
म्हणणार आहे. ठीक आहे. इट इज प्रेझेंट ॲट द ओपनिंग ऑफ हेपॅटो पॅन्क्रियाटिक डक्ट. आणि हे जे हेपॅटो पॅन्क्रियाटिक डक्ट आहे हे फायनली कशामध्ये ओपन होतं? दिस इज ॲक्च्युली डिओडेनम. हा काय पार्ट? डिओडेनमचा पार्ट आहे, म्हणजे फर्स्ट पार्ट ऑफ स्मॉल इंटेस्टाईन. त्या ठिकाणी हे ओपन होणार आहे. ठीक आहे. चला आता आपण स्टडी करूया एंडोक्राईन पार्ट कोणता आहे याच्यामध्ये. मग आता इथं ॲसिनीच्या सराउंडिंगला जर आपण पाहिलं तर कनेक्टिव्ह टिश्यू आहे, आणि ह्या कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये आपल्याला काही पोर्शन पाहायला भेटणार आहे. मग त्याला आपण एंडोक्राईन पार्ट असा म्हणणार आहे. आता हा जो पोर्शन आहे मग याला आपण आयसलेट ऑफ लँगरन्स, इट इज नोन ॲज आयसलेट ऑफ लँगरन्स. म्हणजे जो एंडोक्राईन पार्ट असतो त्याला आपण आयसलेट ऑफ लँगरन्स असं म्हणणार आहे. ठीक आहे. आता आयसलेट ऑफ लँगरन्समध्ये आपल्याला 3 टाईपच्या सेल्स पाहायला भेटणार आहे. आता ह्या 3 टाईपच्या सेल्स कोणत्या असतात? याच्यामध्ये पहिली असते अल्फा सेल्स. अल्फा सेल ॲक्च्युली काय करतं? ग्लुकॅगॉन रिलीज करणार, ग्लुकॅगॉन नावाचं एन्झाईम रिलीज करणार आहे. ठीक आहे. ग्लुकॅगॉनचं फंक्शन जर आपण पाहिलं तर हे हायपर ग्लायसेमिक आहे. हायपर ग्लायसेमिक म्हणजे काय? ब्लड ग्लुकोज लेवल इन्क्रीज करण्यासाठी हे रिस्पॉन्सिबल आहे. ब्लड ग्लुकोज लेवलला हे इन्क्रीज करतं. दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज हायपर ग्लायसेमिक. त्यानंतर याच्यामध्ये दुसरी सेल जर आपण पाहिली तर त्याला आपण म्हणतो बीटा सेल. ठीक आहे. बीटा सेल ॲक्च्युली काय रिलीज करतं? इन्सुलिन रिलीज करणार. इट रिलीज इन्सुलिन. ठीक आहे. आता ह्या इन्सुलिनचं फंक्शन जर आपण पाहिलं तर याला आपण हायपोग्लायसेमिक असं म्हणणार आहे. हायपोग्लायसेमिक असं म्हणणार आहे. मग हायपोग्लायसेमिक म्हणजे काय? ब्लड ग्लुकोज लेवल कमी करण्यासाठी हे रिस्पॉन्सिबल आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आपल्या याच्यामध्ये तिसरी एक सेल पाहायला भेटणार, त्याला आपण डेल्टा सेल असं म्हणणार. ॲक्च्युली इट रिलीज सोमॅटोस्टॅनिन. सोमॅटोस्टॅनिनचं फंक्शन काय असतं? इनिबिशन. म्हणजे हे इनिबिट करतं ॲक्टिव्हिटी कोणाचं? बीटा सेल आणि अल्फा सेलची ॲक्टिव्हिटी कंट्रोल करण्यासाठी किंवा इनिबिट स्टॉप करण्यासाठी सोमॅटोस्टॅनिन रिस्पॉन्सिबल आहे. ठीक आहे. म्हणजे आपण जर पाहिलं अल्फा सेल आणि बीटा सेल याच्यामध्ये रिलीज होणारे जे हार्मोन्स वगैरे असतात हे ब्लड ग्लुकोज लेवलला कंट्रोल करण्यासाठी रिस्पॉन्सिबल असतात. ठीक आहे. ग्लुकॅगॉन ब्लड ग्लुकोज लेवलला इन्क्रीज करतो आणि इन्सुलिन ब्लड ग्लुकोज लेवलला कमी करणार आहे. ठीक आहे. पण ह्या दोन्हींचं सिक्रेशन जे असतं त्याला कंट्रोल करण्यासाठी सोमॅटोस्टॅनिन हेल्प करणार, विच इज सिक्रेटेड फ्रॉम डेल्टा